माझ्या मृत्यूनंतर माझे अंत्यसंस्कार करण्याचा अधिकार फक्त शिशिव मुंडे याचा असेल, कारण तो माझा एकुलता एक मुलगा आहे। ही माझी शेवटची इच्छा आहे। माझा मुलगा आणि कन्या दोघांनाही मालमत्तेच्या समान वाट्यांमध्ये माझे वारस आणि उत्तराधिकारी म्हणून घोषित करतो। ही वाक्य आहेत धनंजय मुंडे यांच्या मृत्यूपत्रातील। धनंजय मुंडे यांच्या अडचणी काही संपायचं नावच घेत नाहीयेत। एकीकडे खासगी आयुष्य चव्हाट्यावर आलेलं आहे आणि खासगी आयुष्यामुळे राजकीय आयुष्य सुद्धा वादळ आलंय। पण आता धनंजय मुंडे यांचं अंतिम इच्छापत्र समोर आलंय, ज्यातून अनेक खळबळजनक माहिती समोर आली असून अनेक खुलासे सुद्धा झालेत आणि ज्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखीन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। कोर्टात नेमकं काय झालं, धनंजय मुंडे यांच्या अंतिम इच्छापत्रातून नेमकं काय समोर आलंय आणि आता धनंजय मुंडे यातून कसे बाहेर येणार, किंबहुना येणार की नाहीत, या आणि अशा महत्त्वाच्या गोष्टींवर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। नमस्कार, मी शुभांगी, कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक। धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यातील खासगी वाद आता जगजाहीर झालाय। काही दिवसांपूर्वी वांद्रेच्या कुटुंब न्यायालयानं धनंजय मुंडे यांनी यांच्या पहिल्या पत्नी करुणा शर्मा मुंडे यांना दर महिन्याला 2 लाख रुपयाची पोटगी द्यावी असा निकाल दिला होता आणि या निर्णयाला धनंजय मुंडे यांच्याकडून माझगाव कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं। त्यांच्या याचिकेवर नुकतीच सुनावणी पार पडली आणि यावेळी कोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतला आणि धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळून लावत माझगाव सत्र न्यायालयाने करुणा शर्मा मुंडे यांना दरमहा 2 लाखांची पोटगी देण्याच्या कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले। त्यामुळे आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांना न्यायालयाकडून दणका बसलाय। हा निकाल धनंजय मुंडे यांना मोठा धक्का देणारा आहे, कारण माझगाव कोर्टानं वांद्रे कुटुंब न्यायालयाचा निर्णय कायम ठेवलाय आणि त्यामुळे अर्थात हा निकाल करुणा शर्मा यांच्याच बाजूने लागल्याचं मानलं जात आहे। जेव्हा कोर्टाकडून करुणा मुंडे यांना पोटगी देण्याचे आदेश कौटुंबिक न्यायालयाने धनंजय मुंडे यांना दिले होते, तेव्हा त्या आदेशाला धनंजय मुंडे यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिलं होतं आणि करुणा शर्मा ही माझी पत्नीच नाही असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं होतं। करुणा यांच्याशी माझी भेट राजकीय क्षेत्रात झाली, त्या संबंधातून आम्हाला 2 मुलांचा जन्म झाला। मी माझ्या नावाचा वापर त्यांच्या मुलांच्या अधिकृत कागदपत्रांमध्ये होऊ दिला, मात्र माझे करुणाशी कधीही लग्न झालं नाही असं त्यांनी स्पष्ट केलं होतं आणि करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या दाव्यावर उत्तर देण्यासाठी वेळ मागितली होती। तेव्हाच त्यांनी पुढच्या सुनावणीला आणखीन पुरावे सादर करणार असल्याचं सांगितलं होतं। त्यामुळे आता करुणा शर्मा कोर्टात काय सादर करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून होतं आणि यावेळी करुणा मुंडे यांनी पासपोर्ट, रेशन कार्ड सारखे अनेक पुरावे सादर केले। पण यावेळी करुणा यांनी धनंजय मुंडे यांचे अंतिम इच्छापत्र तसेच स्वीकृती पत्र सादर केले, जो सर्वात महत्त्वाचा पुरावा समजला जातोय, कारण या कागदपत्रांमध्ये करुणा मुंडे यांची पहिली पत्नी असा उल्लेख धनंजय मुंडे यांनी केल्याचं म्हटलं जात आहे आणि या कागदपत्रांचे निरीक्षण करूनच हा निकाल करुणा शर्मा यांच्या बाजूने दिला गेलाय। धनंजय मुंडे यांच्या मृत्यूपत्रात लिहिलेल्या महत्त्वाच्या गोष्टींवर एकदा नजर टाकूयात। मी धनंजय पंडितराव मुंडे याद्वारे कबूल करतो की मी 9 जानेवारी 1998 रोजी वैदिक विधीनुसार करुणा अशोक शर्मा यांच्याशी एका मंदिरात लग्न केलं आहे आणि माझ्याकडे त्याचे फोटो आहेत, जे मी वेळ आल्यावर करुणा मुंडेंना देईन। माझ्या पालकांच्या दबावाखाली मी पुन्हा लग्न केलं, पण मी करुणाला घटस्फोट देणार नाही आणि नेहमीच माझ्या मुलांसोबत राहील, शिशिव, शिवानी आणि करुणा। मी हे जाणीवपूर्वक लिहित आहे। माझा मुलगा आणि कन्या दोघांनाही मालमत्तेच्या समान वाट्यांमध्ये माझे वारस आणि उत्तराधिकारी म्हणून घोषित करतो। माझ्या मृत्यूनंतर तो सदर जंगम आणि अचल मालमत्तेचा एकमेव मालक असेल आणि सदर मालमत्तेचा वापर, उपभोग आणि हस्तांतरण करण्यास सक्षम असेल। मी हे मृत्यूपत्र फक्त वर उल्लेख केलेल्या जंगम आणि स्थावर मालमत्तेच्या बाबतीत केलं आहे। माझ्या मृत्यूनंतर माझे अंत्यसंस्कार करण्याचा अधिकार फक्त शिशिव मुंडे याचा असेल, कारण तो माझा एकुलता एक मुलगा आहे। ही माझी शेवटची इच्छा आहे। इतर कोणताही वारस यामध्ये कोणताही आक्षेप घेऊ शकत नाही। जर कोणी आक्षेप घेतला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल। मी हे मृत्यूपत्र स्वेच्छेने, काळजीपूर्वक विचार करून, कोणत्याही भीतीशिवाय, निरोगी आणि स्थिर मनस्थितीत, कोणत्याही दबावाशिवाय, प्रभावाशिवाय वाचल्यानंतर, वाचून दाखवल्यानंतर, ऐकल्यानंतर केले आहे। आता हे मृत्यूपत्र खूप मोठा पुरावा समजलं जात आहे, कारण त्यात आधी कधीही न समोर आलेल्या गोष्टी समोर आल्यात। त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखीन वाढू शकतात। पण या पुराव्याचे कागदपत्रे हे बनावट असल्याचा युक्तिवाद धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी केलाय। आता धनंजय मुंडे या निकालाच्या विरोधात मुंबई हायकोर्टात आव्हान देऊ शकतात। हायकोर्ट या प्रकरणात काय निकाल देतं ते पाहणं सुद्धा खूप महत्त्वाचं असणार आहे। तर दुसरीकडे करुणा शर्मा यांना धनंजय मुंडे यांनी 2 लाख रुपये पोटगी देण्याचा निर्णय न्यायालयाने दिलाय,
पण आपल्याला आणखीन पोटगी मिळावी अशी करुणा शर्मा यांची मागणी आहे। त्यामुळे या मागणीसाठी त्या पुन्हा एकदा न्यायालयात याचिका दाखल करण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर खोटं बोलल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे। धनंजय मुंडे यांनी इलेक्शन ॲफिडेव्हिटवर खोटी माहिती दिली, त्यामुळे त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा किंवा मग इलेक्शन कमिशनने त्यांच्यावर आता तरी कारवाई केली पाहिजे अशी मागणी अंजली दमानिया करतायत। आधीच अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रीपद त्यांच्या हातून गेलंय, आता आमदारकी पण त्यांच्या हातून जाते की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे। त्यामुळे आता खासगी आयुष्यात जे आता खासगी खरं तर राहिलेलं नाहीये, त्यात ते मुंबई हायकोर्टात जातात की पोटगी द्यायला तयार होतात। तसेच या गोष्टी त्यांच्या आमदारकीच्या पदाला सुद्धा धक्का लावणार का हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे। तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहा। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।